राष्ट्रपती पोलीस पदक पटकावलेले आणि मोठमोठ्या गुंडांना चितपट केलेले कर्नाटकचे पूर्व डीजीपी IPS ओमप्रकाश यांची त्यांची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या झाली। त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, धारदार चाकूने व फुटलेल्या काचेच्या बाटलीने त्यांच्यावर वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात फरशीवर पडलेला त्यांचा मृतदेह आणि मृतदेहातून वाहत असलेल्या रक्ताच्या धारा ही थरकाप उडवणारी घटना 20 एप्रिल 2025 रोजी बंगळुरू इथं त्यांच्या निवासस्थानी घडली। पोलिसांनी या हत्येचा तपास केला तेव्हा घरगुती वादातून हा नरसंहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्याबरोबरच प्रॉपर्टी वादातून ही हत्या झाली आहे का या अँगलने सुद्धा कर्नाटक पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत आहेत। इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचा खून होतो आणि आजूबाजूला आवाज देखील जात नाही, कोणी त्यांच्या मदतीला धावून येत नाही। ही घटना अचानक घडली की आधीपासूनच प्लॅन केली गेली होती? कर्नाटकचे पूर्व डीजीपी ओमप्रकाश यांची हत्या कोणी केली, कशी केली, का केली? तसेच ही हत्या घरगुती वादातून झाली की प्रॉपर्टी वादातून झाली? त्या दिवशी दुपारी ओमप्रकाश यांच्या सोबत नेमकं काय घडलं? तुम्हाला पडलेल्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल आणि आता तुम्ही बघायला सुरुवात केलात द डिटेल चॅनल। कोणताही अवघड विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर IPS ओमप्रकाश कोण आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊयात। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक IPS ओमप्रकाश हे मूळचे बिहारचे असून त्यांचा जन्म 1957 मध्ये बिहारमधील चंपारण जिल्ह्यात झाला होता। त्यांनी भूगोल विषयात पदवी मिळवली आणि पोलीस दलात 1981 बॅचचे IPS अधिकारी म्हणून भरती झाले। त्यांची पत्नी पल्लवी, मुलगा कार्तिकेश आणि मुलगी कृती असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं। ओमप्रकाश यांनी त्यांची पोलीस सेवा बेल्लारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम केलं। गृहरक्षक आणि अग्निशमन दलाचे महासंचालक, नागरी हक्क अंमलबजावणी विभाग, CID आणि परिवहन आयुक्त, गुन्हे व तांत्रिक सेवा आयोग या विविध विभागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावलं। 1 मार्च 2015 रोजी ओमप्रकाश यांनी कर्नाटक राज्याचे 38वे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि 2017 मध्ये DGP राहिले। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सांगायचे झाले तर 1993 मध्ये कर्नाटकमधील भटकल इथं सांप्रदायिक दंगलीमध्ये त्यांची नियुक्ती झाली। तेव्हा त्यांनी त्या दंगली आटोक्यात आणल्या। त्यांच्या या कामाचे देशभर कौतुक केलं गेलं। त्यांच्या काळात त्यांनी महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष काम केले। त्यांनी मंगळुरू पोलीस विभागासाठी मोबाईल ॲप आणि वेबसाईटची सुरुवात केली, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडणे सोपे झाले। ओमप्रकाश यांना त्यांच्या सेवा काळात राष्ट्रपती पोलीस पदकासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे। त्यांच्या उत्कृष्ट देशसेवेसाठी आणि नेतृत्वासाठी त्यांना विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलेले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक पोलीस दलात अनेक सुधारणा आणि उपक्रम राबवले गेले, ज्यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली। यानंतर आता IPS ओमप्रकाश यांच्या सोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं, त्यांचा खून कोणी केला व कसा केला याबाबत जाणून घेऊया। दिवस होता 20 एप्रिल 2025 चा। IPS ओमप्रकाश हे बंगळुरूमधील SHR लेआउट मधल्या त्यांच्या निवासस्थानी दुपारी डायनिंग टेबलवर जेवण करत होते। त्यांच्या ताटात 2 प्रकारचे मासे होते। टेबलावर काही बॉटल व खाण्याचे जिन्नस होते। जेवणाचा आनंद घेत असतानाच मध्येच त्यांची पत्नी आणि त्यांच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला। दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं। तो घरगुती वाद विकोपाला गेला। काही वेळाने त्यांची पत्नी पल्लवीने ओमप्रकाश यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, त्यामुळे त्यांना काही दिसेनासं झालं। खुर्चीवर बसवून त्यांचे हातपाय खुर्चीला बांधले आणि काही क्षणातच त्यांच्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर धारदार चाकूने व फुटलेल्या काचेच्या बाटलीने एका पाठोपाठ वार केले। ओमप्रकाश यांना स्वतःला सावरण्याचा देखील वेळ मिळाला नाही। त्यांनी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला। घरात रक्ताचे पाट वाहू लागले आणि त्यांची बायको
पल्लवी त्यांना तडफडताना उघड्या डोळ्यांनी पाहतच राहिली। त्यावेळी त्यांची मुलगी 3ऱ्या मजल्यावर एका खोलीत होती, परंतु तिची या खुनाबाबत नक्की काय भूमिका होती हे मात्र स्पष्ट झाले नाही। शरीरावर झालेल्या असंख्य जखमांमुळे ओमप्रकाश यांच्या अंगातून भरमसाठ रक्त वाहिले, परिणामी त्यांचा जीव गेला। त्यांची पत्नी पल्लवीने हा खून प्लॅन करून केला होता, कारण खुनाच्या ठीक 5 दिवस आधीपासून पल्लवीने मानेवर घाव घातला तर मृत्यू कसा होतो याबाबत इंटरनेटवर सर्च केल्याचे समोर आले। त्यासंबंधी काही पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत। ओमप्रकाश यांचा जीव गेल्यानंतर पल्लवीने स्वतःच पोलिसांना फोन करून पतीचा खून केल्याची कबुली दिली। त्यासोबतच पल्लवीने दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या बायकोला सुद्धा व्हिडिओ कॉल करून सांगितले की मैंने राक्षस को मार डाला। खुनाच्या दिवशी ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश हा डोंबलूर मधील कर्नाटक गोल्फ असोसिएशन मध्ये गेला होता, तेव्हा त्याला शेजाऱ्यांचा कॉल आला। त्याचे वडील जमिनीवर खूप वेळ झाले एकाच अवस्थेत पडून आहेत असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर तो तातडीने घरी आला, तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह दिसला। हे पाहून त्याचं डोकं सुन्न झालं, डोळ्यापुढे अंधारी आली। स्वतःला सावरत त्याने पोलिसांना कॉल केला। या घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या घराकडे धाव घेतली। जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की पल्लवी आणि त्यांची मुलगी कृती या दोघींनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं। यानंतर आता असं नेमकं काय कारण होतं की ज्यामुळे त्यांच्या पत्नीने ओमप्रकाश यांचा चक्क खून केला, याबाबत आपण आता माहिती घेऊया। ओमप्रकाश हे काही दिवसांसाठी त्यांच्या बहिणीकडे राहायला गेले होते, परंतु पल्लवीने कृतीच्या तब्येतीचे कारण सांगून त्यांना घरी परत यायला भाग पाडले। ओमप्रकाश यांना घरी यायचं नव्हतं, तरी देखील त्यांना नाईलाजास्तव यावं लागलं असं कार्तिकेशने पोलिसांना सांगितले आणि मग पल्लवीने आपला पती घरी आल्याचे औचित्य साधून नवऱ्याचा खून केला। ओमप्रकाश यांच्या लग्नाला इतकी वर्ष लोटली, रिटायरमेंटचा काळ म्हणजे उतरते वय, जिथं पती पत्नीला एकमेकांची खरी गरज असते। आयुष्याच्या या वळणावर एका महिलेला तिच्या पतीचा खून करावा वाटतो, हे कारण पटत नसले तरी पुरावे तरी तसंच सांगत आहेत। या घटनेचा चहूबाजूने जर विचार केला तर खूप काही प्रश्न अनुत्तरितच राहतात। खुनाच्या तपासादरम्यान पल्लवीने पोलिसांना देखील सांगितलं की ओमप्रकाश हे सतत आमच्यावर पाळत ठेवायचे, आमचा पाठलाग देखील करायचे, तसेच आम्हाला जेवणातून विष देण्याची धमकी द्यायचे आणि जर का आम्ही या सगळ्याला विरोध केला तर बंदुकीचा धाक दाखवायचे। त्या दिवशी देखील ते आमच्यासोबत असंच वागत होते, त्यामुळे मी स्वसंरक्षणाखातर ओमप्रकाश यांचा खून केला। याबरोबरच पल्लवीने पोलिसांवर देखील आरोप केले की पोलीस स्टेशनला ओमप्रकाश यांच्या विरुद्ध मी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गुन्हा नोंदवून घेतला नाही, त्यामुळे मी स्टेशन बाहेरच धरणा दिला होता। पल्लवीने तिच्या जवळच्या काही नातेवाईकांना फोन व मेसेज करून सांगितले होते की ओमप्रकाश कशा प्रकारे त्यांचा छळ करायचे। त्यांची मुलगी कृती हिला देखील ते धमकावायचे। ओमप्रकाश मुलगी कृतीला जबरदस्ती ड्रग्ज द्यायचे, कारण ती वडिलांचं ऐकत नव्हती आणि मनमानी करायची। तिचा फोन व लॅपटॉप त्यांनी जप्त केले होते असा देखील आरोप पल्लवीने ओमप्रकाश यांच्यावर केला आहे, परंतु कोणीही याची दखल घेतली नाही आणि परिणामी याचा शेवट असा भयानक झाला, ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। या घटनेचे आणखी एक कारण तपासात पुढे आले आहे। ओमप्रकाश यांनी त्यांची काही प्रॉपर्टी मुलगा कार्तिकेश व त्यांच्या बहिणीच्या नावे केली होती। ही गोष्ट पल्लवीला खटकली होती, यावरून ती नेहमी भांडण करायची, त्यामुळे रागाच्या भरात हा खून केला असावा असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। कार्तिकेशच्या मते त्याची आई आणि बहिणीचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे। पल्लवीला गेल्या 12 वर्षापासून सिझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, ज्यात ती स्वतःचे मानसिक संतुलन हरवून बसते, त्यामुळेच तिने हा खून केला असावा। पण कार्तिकेश याच्यावर देखील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आरोप आहे। कार्तिकेश खाणकाम व बांधकामासंबंधीचा व्यवसाय करतो। 2016 मध्ये रामनगरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती। आत्महत्येआधी त्या शेतकऱ्याने व्हिडिओ शूट केला होता, त्यात त्याने कार्तिकेशवर गंभीर आरोप केले।
कार्तिकेश वडिलांच्या पदाचा धाक दाखवत पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा छळ करायचा। त्याच्या अशा स्वभावाचा त्याच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला। कार्तिकेश हा वडिलांच्या पदाचा फायदा घेऊन लोकांना धमकावायचा। एकंदरीतच ओमप्रकाश यांच्या खुनाच्या आरोपाखाली पल्लवी व कृतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, परंतु येणाऱ्या काळात पोलिसांच्या हाती लागणारे ठोस पुरावेच ठरवतील की खरा गुन्हेगार कोण आहे। या संपूर्ण घटनेचा विचार केला तर असं लक्षात येतं की ओमप्रकाश त्यांच्या बायकोचा छळ करायचे। पल्लवीने पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही। घरगुती भांडणं चक्क खुनापर्यंत जात आहेत। घरातील लोकांचा राग शिगेला पोहोचतोय। कारण काय तर प्रॉपर्टी वाद आणि एकमेकांमधील ताणतणाव, तेही एका नावाजलेल्या IPS अधिकाऱ्याच्या घरात। हे अत्यंत दुर्दैवी तर आहेच, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीची नीव असलेल्या कुटुंब संस्थेला हादरा बसवणारी ही घटना आहे, हे मात्र नक्की। हे कुठेतरी थांबायला हवं, नाहीतर येणाऱ्या पिढ्यांचा लग्न संस्थेवरचा विश्वास उडेल। हा खून केवळ एक घटना नसून समाजात वाढत जाणाऱ्या ताणतणावाचा विस्फोट आहे। येणाऱ्या पिढीसाठी मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे ते आजच्या काळात समजून घेणं खूप गरजेचे आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबरोबरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।